मी असं म्हटलं की आर्किमिडीज प्रिन्सिपल समजावून घेण्यासाठी आपल्याला काही बेसिक दैनंदिन जीवनातल्या गोष्टी माहीत पाहिजे. आपण त्या पण आता अनुभवायला तयार नाही, कारण आम्हाला मोबाईल तितका महत्वाचा होता. अगदी एक छोटीशी बकेट घेतली, अगदी छोटी घ्या, मोठी घ्यायची काही गरज नाही, तिला बारीक दोरी बांधा, रस्सी अगदी छोटी खेळण्यातली असते अशी घेतली तरी काही नाही, आणि पाण्यात बुडवा. पाण्याच्या सरफेस खाली तिला चांगला अर्धा एक फूट असू द्या आणि तुम्ही तिला ओढून पहा. जेव्हा तुम्ही आता ती जी बकेट पाण्याने भरली पण ती पाण्याच्या सरफेसच्या खाली आहे, तिला जेव्हा तुम्ही ओढताय ती इझिली ओढली जाते. नंतर ती पाण्याच्या सरफेसच्या वरती आल्यानंतर मात्र तुम्हाला तुमचा जो रस्सी आहे, स्ट्रिंग आहे, त्या वरती जास्त ताण आलेला दिसतो, ओढणं अवघड जातं. याचा अर्थ असा की पाण्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं वजन कमी झालेलं आहे. अगदी बकेटच पाहिजे असं काही नाही, दगड बांधला, रस्सी घेतली, दोरी घेतली, तिला एक मोठा दगड बांधला किंवा असा ठोकळा, लोखंड लाकडी ठोकळा नको, दगड बांधला आणि तो दगड मी सोडला, वरती दोरीनं बांधलेला, 1 फूट खाली गेला, पाण्याच्या सरफेसच्या खाली ओढला, इझिली ओढला. पण तो सरफेसच्या वर आल्यानंतर मात्र ओढणं अवघड जातं. म्हणजे आपल्याला हे क्लिअर अंडरस्टँड होतं की त्या ठिकाणी वेट कमी झालेलं आहे. वेट लक्षात घ्या, मी डेन्सिटी नाही म्हणतो. म्हणजे कन्सिडर ए ऑब्जेक्ट लाईक स्टोन इज attached to the string and it is immersed in water and pulled up. We found that its weight decreases as soon as it comes out of the water, then it has more weight. We can easily say that its weight decreases. मग माझ्या मेंदूत आता एक वाक्य क्लिअर झालं, द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑलवेज डिक्रीजेस इन लिक्विड. मी आता वॉटरच म्हणेल असं काही नाही, वॉटरच असलं पाहिजे असं काही नाही. कुठल्याही लिक्विडमध्ये पदार्थाचं वजन कमी होतं. द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑलवेज डिक्रीजेस इन लिक्विड. देन हे आर्किमिडीजच्या लक्षात आलं आणि आर्किमिडीजने तर शोधायचा प्रयत्न केला की किती प्रमाणात हे वेट डिक्रीज होतं. मी डायरेक्ट तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलेलं नाहीये, किती छान की अगोदर मला कळलं की वजन कमी होतं, पण हे वजन कमी झालेलं वजन आपल्याला शोधता येईल का, त्यासाठी काही फॉर्म्युला मिळवता येईल का, काही आणखी थिंक करता येईल का, यातून आर्किमिडीजचं प्रिन्सिपल पुढं. आणि आर्किमिडीज म्हणतो की जर ऑब्जेक्ट आपण लिक्विडमध्ये डीप केला, इमर्स केला, तर त्याचं वेट कमी होतं आणि कमी झालेलं वेट हे त्याने डिस्प्लेस केलेल्या लिक्विडच्या वेट इतकं असतं. म्हणजे व्हेन द ऑब्जेक्ट इज इमर्स इन लिक्विड, इट्स वेट डिक्रीजेस अँड द डिक्रीज इन वेट इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. मित्रांनो, इथं मुद्दाम मी एक शब्द ठेवला, प्रत्येक वेळेस ऑब्जेक्ट हा इमर्स कम्प्लीट होईल असं काही नाही, कधी कधी तो पार्शियली पण होईल. कित्येक पदार्थ आपण पाहिलं पाण्यावर थोडेसे तरंगलेले दिसतात, पण काही प्रमाणात पाण्याच्या आतमध्ये पण असतात. सरफेसचा वरती काही भाग असतो, एखादा ऑब्जेक्ट असा असतो की तुम्ही पाण्याच्या सरफेसवरती ठेवा, तो काही प्रमाणात वरती असतो आणि काही भाग त्याचा पाण्याच्या खाली असतो. मग याचा पण विचार केला पाहिजे. आर्किमिडीजने सगळा विचार केलेला आहे आणि मग आर्किमिडीजचं प्रिन्सिपल तयार झालं. व्हेन ए ऑब्जेक्ट इज इमर्स्ड इन ए लिक्विड partially or wholly or completely. When a object is immersed in liquid partially or completely, its weight decreases. The decrease in weight is equal to weight of liquid displaced. बघा, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल संपलंय. मी पुन्हा एकदा सांगणार आहे. When a object is deep म्हणजे बुडवणे, लक्षात घ्या. DEEP आणि DIPP यातला फरक लक्षात आला पाहिजे. बुडवलाय, डीप म्हणजे खोल पण आहे, पण तो DEEP. When a object is immersed
in a liquid partially. लक्षात घ्या, when a object is immersed in a liquid partially or completely. This is partially. And completely. In both the cases, its weight decreases. When the object is immersed in a liquid partially or completely, its weight decreases. The decrease in weight is equal to weight of liquid displaced. Is equal to weight of liquid displaced. अगदी मराठीत मी बऱ्याच वेळा मराठी तुम्ही आता हळूहळू कमी केलं पाहिजे, पण अंडरस्टँडिंगसाठी इंटरेस्टेड असेल तर आपण सांगणारच नाही. थोडीशी मी हळूहळू ही कमी करेन, पण आजही तुम्हाला त्याची गरज आहे. इतकं सुंदर होतं, कारण अंडरस्टँड होणं जास्त महत्त्वाचं आहे. लँग्वेज इज नॉट इम्पॉर्टंट. जेव्हा पदार्थ द्रवात पूर्णता किंवा अंशता अंशता बुडविला असता त्याचे वजन कमी होते. कमी झालेले वजन त्याने डिस्प्लेस केलेल्या लिक्विडच्या वजनाइतके असते. असतात. क्लिअर झालं? मग एवढं शिकतो, परंतु आम्हाला डिस्प्लेस केलेलं लिक्विडच कळत नाही. मित्रांनो, एकदम सुंदर. हाच तर भाग्य की आम्हाला डिस्प्लेस केलेलं लिक्विड पण कळत नाही, ते कुठे गेलं, त्याच्यातच राहिलं. मी ते समजून सांगण्यासाठी तुम्हाला अगदी बेसिक, समजा माझ्याकडे एक पॉट घेतला आणि ह्या पॉटला मी अशा पद्धतीचा एक पाईप, आणि या ठिकाणी हा पॉट जो मी भरून घेतलाय, हा भरलेला पॉट हा इथपर्यंत. कन्सिडर ए पॉट कंटेनिंग वॉटर or any liquid. Suppose the stone is dropped in it. What happened? अगोदर ह्या लेवलला होता, मी परत एकदा सांगतोय, पाणी इथपर्यंत आहे, ह्या लेवलला अगदी पूर्णपणे. आणि आता मी इथे एक कंटेनर ठेवलं आणि एक स्टोन घेतला असा आणि पाण्यात बुडवला. Then it displaces liquid equal to its volume. Try to understand this. It displaces liquid equal to its volume. बघा, म्हणजे आणखी एक फायदा पण मिळाला. याचं व्हॉल्यूम आता किती आहे तो अनियमित, असा कसाही घ्यायचा. कसं काढणार व्हॉल्यूम? किती सुंदर आहे. नुसतं पाण्यात बुडवा आणि इकडे घ्या, पाण्यातलं जे हे लिक्विड जे आहे ही लिक्विड आणि जी याचं व्हॉल्यूम आणि या दगडाचं व्हॉल्यूम सारखं असेल. लक्षात येतंय? म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला त्या ओबड धोबड स्टोनचं व्हॉल्यूम पण मिळालं. आणि आता याचं जर मी वेट केलं, तर हे वेट आणि कमी झालेलं वेट हे दोन्ही सारखे. कळलं? मला वाटतं आता याच्या पुढे जायची काही गरजच नाही. काय सांगतोय मी की याचं वेट, या लिक्विडचं वेट केलं आणि याचं वेट केलं तर दोन्ही कमी झालेलं वेट पाहिजे. कमी झालेलं वेट आणि ह्या लिक्विडचं वेट. ऍक्च्युली हे लिक्विड काय झालंय, आतमध्ये दगड गेल्यानंतर तेवढं लिक्विड काय झालं, डिस्प्लेस झालं. ते डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं वेट आणि ह्या स्टोनचं वेट स्टोनचं कमी झालेलं वेट हे दोन्ही सारखे. क्लिअर होतंय? म्हणजे द वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड इज इक्वल टू लॉस ऑफ वेट. वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड इज इक्वल टू लॉस ऑफ वेट और डिक्रीजिंग वेट. ओके. आता यातही परत लिक्विड घेताना आपण जर साधं म्हणजे सहजासहजी मिळणारं लिक्विड जर घेतलं, ते म्हणजे कोणतं, पाणी, तर हे आणखी सोपं जातं. का? ऑइल घेतलं किंवा केरोसिन घेतलं तरी चालेल, परंतु जर मी वॉटर घेतलं आणि समजा इथं मी हे
लिक्विडचं फक्त व्हॉल्यूम मोजलं ते 100 ml आलं. समजा 100 ml आलं, याचा अर्थ 100 ml वॉटरचं वेट किती, मास किती येणार आहे 100 ग्रॅम. लक्षात ठेवा. आपण पाहिलं डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. याचा अर्थ 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच 1 ml. इतकं पाणी घेतलं 1 ml म्हणजेच 1 cc, तर त्याचं मास 1 ग्रॅम येतं. मग इथं जर 100 ml असेल तर त्याचं मास 100 ग्रॅम येईल. म्हणजे जर पाणी घेतलं तर हे समजायला किंवा पुढं यायला आणखी सोपं अंडरस्टँड व्हायला. समजलं. कुठलंही लिक्विड घेतलं तरी आपण काय म्हणायचं. मग मी असं म्हटलं की लॉस इन वेट इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड loss in weight is equal to weight of liquid displaced. मग डिस्प्लेस्ड झालेल्या लिक्विडचं वेट मग कसं काढता येईल. मास ऑफ लिक्विड into acceleration due to gravity. इथपर्यंत पुरते ओके. इकडे घेतलं ना. लॉस इन वेट इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड is equal to weight of liquid means mass of liquid into acceleration due to gravity. कारण weight is equal to mg. Try to understand. Loss in weight is equal to weight of liquid displaced is equal to mass of liquid into acceleration due to gravity. मग mass of liquid किती. mass is equal to आगे density is equal to mass upon volume. मागेच आपण पाहिलंय मागच्या टॉपिक मध्ये density is equal to mass upon volume. Then mass is equal to volume into density. mass is equal to काय volume into density and acceleration due to gravity g. पण हे कुणाचा व्हॉल्यूम. हे आता इथं VL व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. लक्षात घ्या. रो कुणाचा लिक्विडचा. कारण डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम. देन मास ऑफ लिक्विड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इनटू डेन्सिटी ऑफ लिक्विड. ते किंमत पुट केली. ओके. मास ऑफ लिक्विड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड इंटू जी. मला वाटतं एकदम टर्म तुमची क्लिअर झाली. कसं काढणार आपण लॉस इन वेट समजलं अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल. आता जर समजा हा पार्शियली बुडाला असेल, बुडू द्या असा पार्शियली. आता किती कुठलं व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल एवढंच व्हॉल्यूम डिस्प्लेस होईल. फॉर्म्युल्यात बदल नाही होणार. फॉर्म्युल्यात तोच राहणार पण व्हॉल्यूम एवढं डिस्प्लेस होईल. त्यानंतर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सबमर्ज्ड. ओके. दॅट इज VL इंटू रो एल इंटू जी. समजलं. देन मग मी अगदीच हा या ठिकाणी फ्लुइड होतोय याचा अर्थ तो तेवढं लिक्विड खाली प्रेस करतोय हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना वाटतं हे काय की लक्षात घ्या की फ्लोट होताना तेवढंच्या तेवढं लिक्विड त्याच्या मास इतकं लिक्विड तो प्रेस करतो आणि त्यातून निर्माण झाला लॉ ऑफ फ्लोटेशन.
आपण या ठिकाणी काय शिकलोय, आर्किमिडीज प्रिन्सिपल. काय होता आर्किमिडीज प्रिन्सिपल की when object is immersed in liquid partially or completely, its weight decreases. The decrease in weight is equal to weight of liquid displaced. Decrease in weight is equal to weight of liquid displaced, and that is equal to V rho G. क्लिअर झालं. आता बऱ्याच वेळा ऑब्जेक्ट या ठिकाणी फ्लोट होतात. मग ऑब्जेक्ट फ्लोट झाल्यानंतर काय, दॅट इज द लॉ ऑफ फ्लोटेशन. तर लॉ ऑफ फ्लोटेशन काय सांगतो पहा, द वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट, द वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट इज इक्वल टू, फरक लक्षात घ्या, तिथं लॉस इन वेट होतं, इथं वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट म्हणजे लॉस नाहीये, लॉस 0 आहे. वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट is equal to weight of liquid displaced. I can understand this. Weight of floating object is equal to weight of liquid displaced. Weight of floating object is equal to weight of liquid displaced. This is the law of flotation. म्हणजे तरंगणारा पदार्थ हा त्याच्या वजना इतकं लिक्विड डिस्प्लेस करतो. तरंगणारा पदार्थ हा त्याच्या वजना इतकं लिक्विड डिस्प्लेस करतो. द वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट इज इक्वल टू वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड. नो डाऊट हा पुन्हा फॉर्म्युला तुमची, परंतु फरक लक्षात घ्या. या ठिकाणी लेफ्ट साइडला वेट ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट लॉ ऑफ फ्लोटेशन मध्ये, आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल मध्ये लेफ्ट साइडला लॉस इन वेट. ओके, फरक लक्षात आला दोन्हीमधला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. मग मी असं तुम्हाला एक साधं याचं अतिशय सुंदर एक्झाम्पल देतो. या दोन्हींचं कॉम्बिनेशन करूया. मी माझ्याकडे एक छोटंसं पॅन पॉट घेतलं. घरामध्ये तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. एक छोटंसं पॉट घ्या, अगदी छोटी प्लेट, आणि ही प्लेट पाण्यावरती तरंगत ठेवा. अगदी छोटं पातेलं घ्यायचं, फार मोठं नाही, कारण आपल्याला लेवल लक्षात आल्या पाहिजे. जास्त मोठाने जर तुम्ही पातेले घेतले तर लेवल लक्षात येणार नाही. अगदी छोटं पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यात पाणी घ्यायचं, आणि त्याच्यावरती छोटीशी प्लेट, जेवण ताटामध्ये आपण ठेवतो जेवणासाठी, अशी प्लेट ठेवायची. ही प्लेट ठेवल्यानंतर या ठिकाणी एक खून तयार झाली, पाण्याची लेवल तयार झाली. खरं म्हणजे प्लेट ठेवण्यापूर्वी पाण्याची लेवल थोडीशी खाली असेल. आपल्याला खरं त्या लेवलचा काही विचारही करायचा नाही. मी असं म्हटलं की प्लेट ठेवण्यापूर्वीच्या पाण्याची लेवल या कंटेनर, आणि प्लेटचं वजन असल्यामुळं, प्लेटला वेट असल्यामुळं या ठिकाणी ही लेवल थोडीशी खाली लेवलवर येईल. म्हणजे ही विदाउट प्लेट आणि नंतर ही विथ प्लेट. खरं याचं मला या ठिकाणी काही काम नाहीये, पण तरी मी घेतलं की विदाउट प्लेट लेवल पाण्याची इथं होती, विथ प्लेट लेवल थोडंसं पाणी या ठिकाणी कॉम्प्रेस झालेलं आहे, खालच्या बाजूला प्रेस झालेलं आहे, आणि प्रेस झाल्यामुळं लेवल वरती आलेलं आहे त्याच्या वॉलवरती, कंटेनरच्या वॉलवरती. आता मी याच्यामध्ये एक छोटे छोटे खडे टाकतो, छोटे खडे, स्मॉल स्टोन्स आर पुट हियर. जसजसे मी स्टोन टाकत जाईल, छोटे छोटे खडे टाकत जाईल, तसं या ठिकाणी प्रेस होत जाईल, आणि
लेवल आणखी वरती येईल. ह्या खालच्या लेवलमध्ये मला फारसा इंटरेस्ट नाही. मी काय म्हटलंय की त्या प्लेटमध्ये मी आता खडे टाकले, छोटे छोटे दगड टाकले आणि ती भरवली. पण मी एक काळजी घेतली, असं नाही की ती डीप होईल. भरवताना जोपर्यंत ती प्रेस होते पण डीप होणार नाही याची काळजी घेतली आणि लेवल ही त्याची लेवल. आता मी काय करतो, हे जे स्टोन आहे हे काढतो आणि बाहेर टाकतो, पण पाण्यातच. सगळे स्टोन काढून ते छोटे खडे काढून पाण्यात टाकले. ह्या लेवलवरती काय परिणाम होतो तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करू शकता, लक्षात घ्या. आणि मग हा दोन्हींचं कॉम्बिनेशन, हा लॉ ऑफ फ्लोटेशन आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल, दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये याचा आन्सर. वरवर पाहिलं तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ज्यावेळेस मी हे खडे टाकेल, हे खडे बाहेर टाकेल, पाण्यात टाकेल, त्यावेळेस ती लेवल वर येईल. अजिबात नाही मित्रांनो. हे खडे ज्यावेळेस पाण्यात टाकले जाते त्यावेळेस ही पाण्याची लेवल वर न येता खाली जाते. म्हणजे या खड्यांनी भरलेला हा पॉट, या दगडांनी भरलेला हा पॉट, यातली दगड काढून मी पाण्यात टाकल्यानंतर ही लेवल वरती जात नाही, ती खाली येते. याचं कारण असं की इनिशियली दॅट part or that material is fluid and therefore it displaces a water equal to its weight. की सुरुवातीला तो पॉट पूर्ण त्या खड्याने, त्या दगडाने भरलेला होता, मी त्यामुळं, पण तो फ्लोट होता, तरंगलेला आहे, त्यामुळे त्याने डिस्प्लेस केलेलं वॉटर हे त्याच्या वजना इतकं. वेट ऑफ दिस इज इक्वल टू वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस. पण मी जेव्हा ते इथे टाकेल त्यावेळेस आता मात्र ते पदार्थ इमर्स झाला, स्टोन इमर्स झालेत आणि इमर्स झाल्यामुळं आता इथं आर्किमिडीज प्रिन्सिपल, आणि आर्किमिडीज प्रिन्सिपलमुळे नुसार दे डिस्प्लेस, अकॉर्डिंग टू आर्किमिडीज प्रिन्सिपल, they also displace the water, but they displace the water equal to their loss in weight. म्हणजे बघा, तरंगत असताना त्यांनी त्यांच्या वजना इतकं वॉटर डिस्प्लेस केलं, पण पाण्यात टाकल्यानंतर त्यांनी कमी झालेल्या वजना इतकं वॉटर डिस्प्लेस केलं. व्हेन द stones are floating in pot, then they displaces a water equal to their weight, and when they are immersed in water, then they again displaces a water but equal to their loss in weight. No doubt, loss in weight is less than their weight, and hence they displaces the more water in first case. म्हणजे जेव्हा ते पाण्याच्या पॉटमध्ये जेव्हा तरंगत होते तेव्हा ते जास्त पाणी डिस्प्लेस करतील, पाण्यात टाकल्यानंतर कमी पाणी डिस्प्लेस करतील, पर्यायाने ही लेवल खाली. हेन्स लेवल ऑफ वॉटर at the all of the container decreases. Okay.